फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत. हा युतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत. आता फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार याची महिला वाट पाहत आहेत. बघा, तुमच्या आतापर्यंत या ठिकाणी 19वे हप्ते जे आहेत तुम्हाला जमा झालेले आहेत. काही लाडक्या बहिणींना 18 हप्तेपर्यंत म्हणजे डिसेंबर पर्यंतचे पैसे आलेले होते. ते 19व्या हप्त्याची वाट पाहत होत्या. आता 19वा हप्ता ज्यांना जमा झालेला आहे त्या लाडक्या बहिणी 20वा हप्ता म्हणजेच हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. तर बघा, तुमची ही योजना जी आहे या ठिकाणी कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी बोलताना सांगितलेले. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे या ठिकाणी भेटत राहणार आहे. परंतु त्या महिन्यामध्ये हे पैसे येताना दिसत नाहीत. पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे जमा होतात. मात्र जानेवारी महिन्याचं तसं झालं नाही. जानेवारी महिन्याचा हा हप्ता जो आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेट झाला. तर प्रत्येक महिन्यामध्ये अशाच पद्धतीने कुठल्या ना कुठल्या कारणाने हा हप्ता लेट होताना दिसत आहे. पैसे भेटतायत मात्र जे वेळेवरती पैसे भेटायला पाहिजेत त्या महिन्यामध्ये ते भेटताना दिसत नाहीत. त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करावी अशी मागणी आता लाडक्या बहिणींकडून केली जात आहे. तुम्हालाही वाटतं का एक तारीख फिक्स केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होतो? मग कुठलीही त्या महिन्यातील असेल किंवा पुढच्या महिन्यातली एक तारीख सरकारने फिक्स करावी जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने प्रत्येक महिन्यामध्ये वाट पाहावी लागणार नाही. कारण की त्यांची विविध आर्थिक कामं जे आहेत त्याच्यामुळे अडकून पडतात. तर लाडक्या बहिणींना एक तारीख फिक्स झाल्यास त्याचा मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. तर तुमची मागणी आहे का एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तुम्हाला वाटत असेल सरकारने एक तारीख फिक्स करावी तर हो म्हणून नक्की सांगा. मुख्यमंत्र्यांनी मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे. तर काय नेमकी बातमी आहे संपूर्ण माहिती आपण बघूयात. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण लाईव्ह मध्ये या ठिकाणी बघितलेलं असेल. राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा नेमकी काय आहे, लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पामधून काय मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला संपूर्ण हप्ते भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि केवायसीच्या चुकीमुळे तुमचे हप्ते प्रलंबित राहिलेत की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. ही योजना खूपच लोकप्रिय ठरलेली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपयांचा लाभ दिला जाईल असं आश्वासन महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेलं होतं. त्यामुळे 2100 रुपयांचा लाभ कधीपासून सुरू होणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं होतं. याबाबत अर्थसंकल्पात घोषणा होणार का याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. तर बघा, राज्याच्या 2026-27 ह्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. हा अर्थसंकल्प सादर करत असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करताच हा अर्थसंकल्प दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. काय म्हणाले आहे स्वतः मुख्यमंत्री त्याबद्दलची माहिती बघूयात. बघा, त्यांनी म्हटलं 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. तर बघा, तुमची योजना सुरूच राहणार आहे. ही योजना बंद होणार नाही. तसेच या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात येत आहे असंही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, तुमची योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. त्यासोबत या योजनेसाठी
जो पण निधी आवश्यक आहे त्याची तरतूद करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. भरीव तरतूद जी आहे या ठिकाणी करण्यात येत आहे असं स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे. तर योजना तुमची बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती आर्थिक भार येत आहे. दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा निधी लागत आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना आर्थिक अडचणी निर्माण करत असल्याचं सांगत विरोधकांकडनं ही योजना बंद होणार असल्याचं बोललं जात होतं. तसेच गेल्या काही महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळण्यास उशीर होताना दिसून येत आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार का, योजनेचा लाभ मिळणार नाही का, असे विविध प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात होते. पण आता अर्थसंकल्पात स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. तर या योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येत असल्याचंही स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमची योजना जी आहे अशीच कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे. त्यासोबत या योजनेसाठी लागणारा निधी जो आहे त्याची तरतूद देखील करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमचा दर महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी भेटतच राहणार आहे. परंतु मागच्या 7-8 महिन्यापासून आपण जर बघितलं तर प्रत्येक महिन्यामध्ये हा लाभ न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा लाभ भेटताना दिसत आहे. त्याच्यामुळं सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स करणं प्रत्येक लाभाची देखील या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु सध्या तरी अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयाबद्दलची जी घोषणा करण्यात आली होती त्याच्याबद्दल मात्र या ठिकाणी बोललेलं दिसत नाहीये. म्हणजे तुमचा या ठिकाणी 1500 रुपयाचा मात्र लाभ जो असणार आहे तो कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. 2100 रुपयाबद्दलची अजून या ठिकाणी घोषणा झालेली नाहीये. तर लाडकी बहिणींसाठी या ठिकाणी ही महत्वाची अपडेट आपण बघितलेली आहे. ती म्हणजे तुमचा या ठिकाणी 2100 रुपयाचा हप्ता न होता सध्या तुमचा 1500 रुपयाचा लाभ जो आहे कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27चा अर्थसंकल्प जो आहे तो सादर करण्यात आला. यामध्ये लाडक्या बहिणींना काय घोषणा केली जाते त्याबद्दल सर्व लाडक्या बहिणींना उत्सुकता होती. तर लाडकी बहीण योजनेबाबत मात्र त्यांनी मोठी घोषणा केली. ही योजना अशी सुरू राहणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना ही मोठी या ठिकाणी अपडेट भेटलेली आहे. लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी भेटलेली आहे. तर नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री बघा. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यासोबत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी सुरू राहणार आहे असं त्यांनी म्हटलं. तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद देखील करण्यात आली आहे. काळजी करू नका, तुमच्या मनातील एक एक गोष्ट आम्ही पूर्ण करतोय, आम्हीच करणार, फक्त तुम्ही कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरोधात फक्त कोर्टात जाऊ नका असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलेलं आहे. तर बघा महत्वाचं म्हणजे तुमची ही योजना कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे. म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये देखील या योजनेसाठी भरीव तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. आता महत्वाचं आहे ते म्हणजे बघा काय काय लाडक्या बहिणींना जसं की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे जवळपास 3 हप्ते देखील भेटलेले नाहीत. कारण की त्यांची ई-केवायसी मध्ये चुका झालेल्या होत्या, त्यामुळे त्यांना अपात्र देखील करण्यात आलेलं होतं. मात्र सध्या जानेवारी महिन्याचा पात्र लाडक्या बहिणींना लाभ देखील भेटला. त्याच्यानंतर आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. तर हा हप्ता या मार्च महिन्यामध्येच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा दिला जाऊ शकतो.